मित्रांनो, स्वागत आपल्या नवीन मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्हाला तर माहिती आपण यूपीला आलो. यूपीला आल्यानंतर वाराणसी, काशी विश्वेश्वर यांचं दर्शन घेतल्याशिवाय आपली यूपी राईड, यूपी एक्सप्लोअर पूर्ण होणार नाही. तर आज आपण चाललो यूपीला, म्हणजेच एक्सप्लोअर करायला काशी विश्वेश्वर वगैरे सगळं मंदिर वगैरे, नमो घाट, 80 घाट आहेत. संपूर्ण बोट वगैरे घेणार आपण, तिथून संपूर्ण बोट वगैरे करून फिरणार आहोत. तर मित्रांनो, ब्लॉग एन्जॉय करा. तुम्हाला संपूर्ण काशी विश्वनाथ, काशी टेम्पल, सर्वोदया वगैरे सगळं फिरवणार आहेत. एअर प्रेशर, मोबिल सगळं चेक केलं आणि आम्ही तिथून निघालो आमच्या प्रवासाला. प्रवास करताना खूप उत्सुकता होती, कधी पोचणार. त्यात आमचा पहिला स्टॉप झाला ते म्हणजे जयच्या मावशीचं घर. तिथे मला 2 मित्र दिसले. मस्त त्यांच्यासोबत टाइमपास केला, खूप मजा आली. खूप ॲक्टिव्ह होते, एवढे भारी की जवळ गेलं की खूप मस्ती मजा करत होते. तिथून आम्ही पुन्हा प्रवासाला लागलो. प्रवास करताना मस्त ह्या साईडला रस्ते वगैरे एवढं मस्त बनवलेले आहेत की काय बोलायला नको. थोडाफार ब्रेक करत आम्ही पोचलो अक्षरशः वाराणसी सिटीमध्ये तर नाही पोचलो, पण वाराणसी जी हद्द आहे त्या हद्दीच्या आतमध्ये तरी पोचलो. तिथून आपण फर्स्ट टाइम जाणार होतो ते म्हणजे सर्वोदया मंदिरच्या इथे. तिथे आपण पोचलेलो आहेत सर्वोदया मंदिरच्या इथे. सर्वोदया मंदिरच्या इथून मस्तपैकी एंट्री वगैरे केली आतमध्ये. बाईक वगैरे बाहेरच पार्क केली, कारण इथून सगळी एंट्री खूप. आता आपण सर्व मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहेत. संपूर्ण त्याचा परिसर एक्सप्लोर करतोय, फोटो वगैरे काढून आपण असं पुढे जाणार आहोत. एकदम मस्त असं मंदिर आहे, खूप वर्षापासून जुनं असं बोललं जातं. आता ऍक्च्युअल हिस्ट्री काय एवढी आपल्याला काय माहिती नाही. आपल्या मित्रांना आपल्याला इथे घेऊन आलेला आहे. एकदम मस्त आहे, एकदम छान असं फिरण्यासारखी जागा आहे. संपूर्ण खूप मस्त असं कोरीव काम केलेलं आहे. संपूर्ण स्वच्छता बघायची तर एकदम छान वाटतं. मस्त हत्तींचं असं कोरीव काम केलेलं आहे, छान वाटत. आणि मला समोर दिसतं हरिण वगैरे सगळ्यांचं असं छान असं स्टॅच्यू उभे केलेले. सोन्यासारखा परिसर एकदम छान आहे, खूप छान वाटतं. पूर्ण फवारे वगैरे आता दिवसात आलो मुळे चालू नाहीये. छान वाटतं आपल्याला, पण बघूया आल्यानंतर किती खूप छान वाटतं. मस्त सर्वोदया महामंदिर धाम असं याचं नाव आहे. कसं वाटतंय तुम्हाला, तुम्ही मित्रांनो आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगाच. मस्त मंदिर एक्सप्लोर करतोय. आता मी इथून आतमध्ये जाईल, संपूर्ण मंदिर तुम्हाला मी दाखवतो. तर आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहेत. एकदम अशी शांतता आणि एकदम पॉझिटिव्ह पूर्णपणे वाईब येत आहेत. संपूर्ण मंदिर एकदम छान बांधलेलं आहे, खूप छान वाटतंय. संपूर्ण मंदिराचा गाभारा एकदम खूप छान वाटतंय. संपूर्ण असं की काय बोलायला नको, काही शब्दच नाही आहेत. एकदम खूप असं सुंदर असे शिलालेख इथे लिहिलेले आहेत, खूप छान वाटतंय. प्रथम म्हणजे तर माझा फर्स्ट टाइम आहे यूपी राईडमध्ये आणि सगळ्यात पहिला तर हे मंदिरात बघतोय. संपूर्ण असे कोरीव काम केलेलं आहे. मेडिटेशनसाठी वगैरे खूप छान अशी जागा आहे. तर तुम्ही आणि तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही इथे येऊ शकता. मेडिटेशनसाठी खास करून लोक इथे येतात आणि एकदम शांतता आणि गारवा खूप छान आहे इथे. एवढी थंडी आहे की काय बोलायला नको, खूप मस्त आणि भारी वाटते. तर आपल्या महाराष्ट्राचे म्हणजेच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यूपी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री आदित्यनाथ योगी हे पण इथे आले होते 18 डिसेंबर 2023 साली. हे त्यांचे काही फोटोज वगैरे आहेत, त्यांच्या हस्ते ओपनिंग झालेली आहे. सुवर्ण मंदिर मस्तपैकी फिरून आपण पुन्हा लागलो आपल्या वाराणसीच्या रस्त्याला. मस्त इथून राईड घेऊन आपण वाराणसी सिटीमध्ये एंट्री करतो. इथे कसं सगळे जास्त करून स्कॉर्पिओ वगैरे सगळेच फिरतात. चेकिंग वगैरे लागलेली इथे खूप असं चेकिंग आहे. वाराणसी सिटी आहे ना, खूप मोठी सिटी आहे. त्यामध्ये 80 घाट आहेत. 80 घाटामध्ये आपलं नशीब किती आहे मोठं की आपण किती घाट फिरतोय. आपण संपूर्ण तुम्हाला घाट एक्सप्लोर करणार आहोत. संपूर्ण घाट सगळे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेलच.
खूप बघण्यासारखं आहे, खूप ॲट्रॅक्टिव्ह आहे. असं आपल्या इकडे असतं तर आपण किती वेळा फिरायला गेलो असतो त्याच जागेवर. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आता आपण संपूर्ण ट्रॅव्हलिंग करून पोहोचलो आहेत वाराणसीच्या इथे. आता पुढचं जे प्लॅनिंग आहे ते आपल्या मित्रासोबत आपण आलेलो आहेत, तो मित्र आपल्याला सांगणार आहे. तर आपल्याला आता पुढचं कसं प्लॅनिंग असेल म्हणजे फिरणं वगैरे. आता नमो घाटला आलो आहे, त्याच्यानंतर आम्ही बोटिंग करणार, त्याच्यानंतर काशी विश्वनाथला जाणार. ओके, म्हणजे आता हे संपूर्ण बोटिंग वगैरे करून आपण काशी विश्वनाथला जाणार. ओके ठीक आहे, चालेल. म्हणजे आपण आता सगळं बोटिंग करू. तर मित्रांनो, ब्लॉग एन्जॉय करा, ब्लॉग पूर्णपणे बघा, संपूर्ण आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण नमो घाटला पोहोचलेलो आहेत. संपूर्ण नमस्कार केलेल्या अशा मूर्त्या बनवलेल्या आहेत. मित्रांनो, ब्लॉग एन्जॉय करा, संपूर्ण तुम्हाला संपूर्णपणे एक्सप्लोअर करणार. संपूर्ण इथे आता सेटअप वगैरे उभा केलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता, एकदम खूप शांतता आणि तन्मय असं आल्यासारखं वाटतंय, एकदम छान वाटतंय. दिखाएगा अपना आरती इधर इधर. मित्रांनो, आपले हे आहेत आपल्याला फिरवायला घेऊन येणारे. गेले 2 किलोमीटर चालतच येतोय. एक घाट आहे ना ज्याच्यासाठी आलोय फिरायला, ते तर काय फिरणं होत नाही, नुसतंच चालतोय. आता यालाच विचारा कुठे जायचंय, काय जायचं. बोल, आता कुठे जायचंय? मला नाही माहित बाबा. खाल्लं पिल्लं मस्त पैकी. आता बोलतोय माझा पोट दुखतंय, मला चालायचं होणार नाही, लवकर चल कुठेतरी जाऊन बसू, नाही तर बोटनी जाऊ. बोललं चल फिरायला आलोय तर आपण फिरायला पाहिजे का टाइमपास करायचा, असं करून. तर मित्रांनो, आपण शेवटी 1 ते 2 किलोमीटर नमो घाट वरून चालत अक्षरशः आपण शेवटी या मंदिराच्या इथे पोचलो. हे जिथे मंदिर आहे तिथेच आहे, ते म्हणजे मोक्ष मिळण्याची जागा, ते म्हणजे मणिकर्णिका घाट. तो हाच आहे तो मणिकर्णिका घाट. इथे डेड बॉडी जाळली जाते. इथे असं बोलतात 24 तास डेड बॉडी जाळलेली जाते, आणि इथे त्यांची डेड बॉडी जळली जाते, त्यांना मोक्ष भेटतो. तर तिथून आम्ही मणिकर्णिका घाट एक्सप्लोअर करून आम्ही निघालेलो आहेत पुन्हा कॉरिडॉरच्या लोकेशनला, ते म्हणजे जिथे गंगा आरती होते तिथे. आता आपण थेट भेटू, गंगा आरती होईल तिथे.
तर मित्रांनो आता आपण मणिकर्णिका घाट वगैरे सगळं फिरून आलेलो आहेत काशी विश्वनाथ यांच्या दर्शनासाठी. तरी दरवाजा एक आहे, पाठीमागे बघितलं कॉरिडॉरचं मेन गेट आणि इकडे बघितलं तर काशी विश्वनाथ. स्वतः काशी विश्वनाथ त्यांच्या दर्शनासाठी आपण एवढ्या दिवसाचा जो परिश्रम होता तो संपूर्ण आता संपलेला आहे. आता आपण मस्त दर्शन करणार आहोत. दर्शन करून नंतर आपण मस्त आरतीसाठी जाणार आहोत. मस्त जी आरती होती त्या आरतीचं मस्त दर्शन घेणार आहोत, वाईब घेणार आहोत. तर मित्रांनो आपण आता दर्शन करायला आतमध्ये जाऊयात. काशी विश्वनाथ यांचं दर्शन करून आपण कॉरिडॉरमधून बाहेर आलो. बाहेर येऊन बघतो तर मस्तपैकी असं राजवाड्यांसारख्या अशा इमारती पाहिल्या. इमारती वगैरे पाहून आपण आलो ते म्हणजे गंगा आरती बघण्यासाठी आपली जागा बुक केली. आधी इथे बोटिंग वगैरे जे समोर दिसतात खाली बसलेले त्याचे 100 रुपये चार्जेस आहेत आणि जी आपण बुक केली ती समोरची बोट ते म्हणजे त्याचे 200 रुपये चार्जेस आहेत पर पर्सन. ती बोट आपण संपूर्ण आरती बघून मग आपण संपूर्ण एक पूर्ण 80 घाटाला राऊंड मारणार आहेत. तर जास्त करून मित्रांनो इथे कॅशच कॅरी करा कारण इथे जास्त करून लोकांचे ऑनलाईन पेमेंट नाही आहेत. तर मित्रांनो आता तुम्ही फक्त आरतीचे वाईब अद्यास्मिन् गंगा सेवानिधिस्तत्त्वावधाने गंगा महाआरती वेलायां वयं सर्वे शम्भूयां मातरं गंगां सुतिं निर्मलं करतु संकल्पं गृणीमः प्रतिज्ञां जगुर्मः. ॐ दज्जाग्रतो दूरमुदैति दैवं तदुषुप्तस्य तथैवैति दूरङ्गमं ज्योतिघं ज्योतिरे कन्दन्ये मनः शिवसङ्कल्पमस्तु सङ्कल्पसिद्धिरस्तु. नमः पार्वतीपतये हर हर महादेव. तब तक हम सभी लोग मिलकर प्रेम भाव से जोरदार तालियों के साथ दोनों हरि नाम से गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. अच्युतं केशवं राम नारायणं अच्युतं केशवं राम नारायणं अच्युतं केशवं राम नारायणं अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं कृष्ण दामोदरं वासुदेवं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं. जहाँ है उस जगह का अवस्था बैठ जाए. तुमेव माता च पिता तुमेव तुमेव बन्धुश्च सखा तुमेव तुमेव विद्या द्रविणं तुमेव तुमेव सर्वं मम देव देव.
अखण्डमण्डलाकारम् व्याप्तं येन चराचरम् तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। मुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यम् भावानुसारेण सदा गाङ्गन्वारि मनोहारी मुरारी चरणाच्युतम् त्रिपुरारी शिरस्थारी पापहारी पुनः यमपिता समिता करे यमपिता समिता करे परम गति पाता जय गंगे माता। मंगलकारी मैया तू है सुखदाता मैया तू है सुखदाता तेरी गोद में आकर तेरी गोद में आकर मन शांति पाता जय गंगे माता। ब्रह्मस्वरूपिणी मैया जो तुमको ध्याता मैया जो तुमको ध्याता तेरी दया से जो जल तेरी कृपा से जो जल सदगति है पाता जय गंगे माता। आरती माथ तुम्हारी जो जन्मित गाता मैया जो जन्मित गाता दास वही है सहज में भक्त वही है सहज में मुक्ति को पाता जय गंगे माता जय गंगे माता मैया जय गंगे माता जो नर तुमको ध्याता जो नर मैया जी को ध्याता बल वांछित फल पाता जय गंगे माता जय गंगे माता।
कटाह संभ्रम भ्रमन्निलिंपनि झरि विलोलरीचि वल्लरि विराजमान ललाट पट्ट पावनि किशोर चंद्रशेखर प्रति प्रतीक्षणं मम धराधरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधुरस्तिरतिगंध संतति कनोगमान मानसी कटाक्ष धोरणे निरुद्ध धरावले दिगंबरे मने विनोद में वस्तुने जटाकुचंद पिंगलस्तुरत्न मणि प्रभा कदंब कुंकुमद्रवलिप्त दिग्वतुंग सिंधुरस्तुर पंचकालिम प्रभावलं कंठदंडलितुचि प्रबंध जलधरं रक्षितं अवर्चितं मदर्चितं रक्षितां रक्षितं कमंद रक्षितं भजे अकर्व सर्व मंगलाकलाकदंब मंजरी रसप्रवाह माधुरी विजिंहणाम शुभतं पुरांतकं अवंतकं मकांतकं कांतकं कांतकं भजे जयत्पुदभ्रविभ्रमभ्रमद्भुजङ्गमस्सु सद्निर्गमभ्रमस्तु करालभागहत्यो विद्वनत्पुकन्दतुङ्गमङ्गल नित्यमङ्गवद्विताङ्गताङ्गो शिव विष्णुचित्रकल्पयोर्भुजङ्गमोक्तिकल्पयोगरिष्ठरत्नदुष्टय सुविविपक्षपक्षे नारविन्द चक्षुषु प्रयामहि महीन्द्रय समप्रवृत्ति काकदा सदा शिवं भजम्यवम् निर्झरि निकुंज कोटरे वसन विमुक्त दुर्मति सदाचिरष्टबंधनिम लोल लोल लोचलोत्तराम भावलब्ध वेति मंत्रमुच्चर कदा सुखी भवम्यवम् नित्यमेव मुक्त मुक्त मोक्तमस्तदं पठं स्मरन्तु वन्नर विशुद्धिमिति पूजावसान समय दशवक्त्र गीतम यह शंभु पूजन परम पठति तदोषि तस्यास्तिरांगत गजेन्द्र कुलं युक्ता लक्ष्मीं सदैव सुमुखीं तदराति शंभो लक्ष्मीं सदैव सुमुखीं तदराति शंभो लक्ष्मीं सदैव सुमुखीं तदराति शंभो श्रीगंगा स्तोत्रम् देवी सुरेश्वरी भगवती गंगे देवी सुरेश्वरी भगवती गंगे देवी सुरेश्वरी भगवती गंगे त्रिभुवनधारिणी तरल तरंगे त्रिभुवनधारिणी तरल तरंगे शंकर मौली बिहारी विमले धवल तरंगे दूरी गुरु मामा दूसरी गुरु कृपया बाबा सागर देवी सुरेश्वरी भगवती गंगे
देवी सुरेश्वरी भगवती खंडित गिरिवारा मंडित शांत विगंगे खंडित गिरिवारा मंडित भीष्म जननी है मुनिवर कन्नी पतित निवारिणी त्रिभुवन देवी सुरेश्वरी भगवती गंगे देवी सुरेश्वरी भगवती गंगे चला तुमचं क्या हुआ मस्त आरतीचं दर्शन वगैरे झालं. पुन्हा लागला आमचा परतीचा प्रवासाला. मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर पूर्णस्य पूर्णमादाय